अगदी वेद काळापासून सुद्धा पंचकर्म सांगितलेलं आहे. पंचकर्माचे बेसिक 5 प्रकार सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये. सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे वमन, ज्याला आपण इंग्लिशमध्ये एमेसिस असं म्हणतो. पंचकर्म काय करावं, कधी करावं, कोणतं करावं, हा जो डिसिजन आहे हा पूर्णपणे वैद्याचा असावा, ना की तो रुग्णाचा. पंचकर्म आणि सामान्य डिटॉक्स यात काही फरक आहे का? येस, डेफिनेटली. पंचकर्म जसं मी आता म्हणलं त्याप्रमाणे की ह्याच्यात एकतर अनेक प्रकार असतात आणि सामान्य डिटॉक्समध्ये काय केलं जातं तर फक्त डिटॉक्सिफिकेशन होतं, म्हणजे शरीरातले टॉक्झिन्स बाहेर काढले जातात. हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभाली जोशी. तुम्हा सगळ्यांचं मी डॉक्टर बोलतोय तुमच्या आरोग्याची गोष्ट या नव्या कोऱ्या भागात अगदी मनापासून स्वागत करते. आहार, आरोग्य याबद्दल आजकाल सगळेच जागृत झाले आहेत आणि हळूहळू सगळेच सर्वसामान्य लोक सुद्धा आयुर्वेदाकडे वळाले आहेत. पण त्यामध्ये पंचकर्म याबद्दल लोकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे आणि पंचकर्म आपणही करावं असं सगळ्यांनाच वाटतं. पण हे पंचकर्म नक्की काय आहे, त्याचे किती प्रकार आहेत, हे काही माहिती न असता लोक जस्ट रीलवरून ते करायला जातात. आणि पण योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याने हे पंचकर्म काय हे केलं तर त्याचे फायदे काय होतील हे जाणून घेण्यासाठी आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी आपल्याला लाभले आहेत डॉक्टर वैष्णवी जोशी मॅडम. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. त्या आयुर्वेदामध्ये स्पेशली पंचकर्मामध्ये त्यांची MD झाली आहे, त्यामुळे आपल्याला पंचकर्मामध्ये इत्तमभूत माहिती आज मिळणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर वैष्णवी जोशी. माझं BMS MD पंचकर्म झालेलं आहे. पंचकर्म या विषयामध्ये मी MD केलेलं आहे. मी एका मेडिकल कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करते. ताराचंद हॉस्पिटल, रास्तापेठ, पुणे येथे मी कन्सल्टंट म्हणून काम करते. तिथेच स्पेशालिटी स्किन OPD जी आहे तिथे मी कन्सल्टंट म्हणून काम करते. स्किन OPD मध्ये मी कन्सल्टंट म्हणून काम करते. त्याच्यासोबतच माझी स्वतःची प्रॅक्टिस आहे नानल हॉस्पिटल, कर्वे रोड येथे. आणि माझं जे होमटाऊन आहे मिरज, जिल्हा सांगली, त्या ठिकाणी सुद्धा मी महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते. अरे वा, मस्त, खूप छान. मॅम, आजकाल पंचकर्म सगळ्यांनाच करायचं असतं, पण त्याच्या डीपमध्ये जाऊन आधी पंचकर्म म्हणजे नेमकं काय हेच लोकांना माहिती नसतं. तर पंचकर्म म्हणजे काय हे सांग. पंचकर्म हे जे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी त्याचे प्रकार सांगण्याच्या आधी मी बेसिकली त्याचं काय मोटो आहे हे मी सांगेन. पंचकर्म काय करतं तर शरीरामध्ये वाढलेल्या दोषांना बाहेर काढतं. त्याचप्रमाणे जे शरीर घटकांचा शरीरामध्ये अभाव निर्माण झालेला आहे किंवा शरीर घटक ते कमी झालेले आहेत त्यांना वाढवण्याचं काम सुद्धा पंचकर्म करतं. अजून एक महत्वाचं पंचकर्म काय काम करतं तर जे शरीर घटक हे सामावस्थेमध्ये आहेत, म्हणजे योग्य त्या प्रमाणामध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल, केस योग्य प्रमाणामध्ये असणं किंवा हाडांची वयापरत्वे झीज न होणं, म्हणजे हाडांचं काम हे योग्य ठिकाणी योग्य प्रकारे चालू आहे. हे जेव्हा योग्य ठिकाणी योग्य प्रकारे एखाद्या धातूचं काम चालू राहणं हे सुद्धा मेंटेन करण्याचं काम हे पंचकर्म करतं. म्हणजे सगळे दोष, धातू, मल हे सामावस्थेत टिकवून ठेवण्याचं काम हे पंचकर्म करत असतं. म्हणजे जी आपली सायकल आहे आतली, जी आपलं सायन्स जे आहे, शरीर सायन्स, ते समा अवस्थेमध्ये रुटीन मध्ये चालू राहण्यासाठी वयपरत्वे जे आपण म्हणतो बॉडी पेन होतात किंवा हाडांची झीज होते ती सुद्धा भरून निघते पंचकर्मामध्ये. वा वा. पंचकर्माची प्रक्रिया आयुर्वेदामध्ये किती जुनी आहे? तसं बघायला गेलं तर आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद सांगितलेला आहे. म्हणजे अगदी वेद काळापासून आयुर्वेदाचं वर्णन केलेलं आहे. आणि जेव्हा आयुर्वेद लिहिला गेला त्यावेळेलाच ग्रंथकर्त्यांनी, म्हणजे आचार्य चरक असतील, सुश्रुत असतील किंवा वाग्भट असतील, यांनी सगळ्यांनी प्रत्येक त्यांच्या ग्रंथामध्ये पंचकर्माचं वर्णन केलेलं आहे. अतिशय डिटेलमध्ये वर्णन केलेलं आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की अगदी वेद काळापासून सुद्धा पंचकर्म सांगितलेलं आहे. होते तेव्हापासून. पंचकर्माचे किती प्रकार आहेत मॅम? पंचकर्माचे बेसिकली 5 प्रकार सांगितलेले आहेत. आता बऱ्याच लोकांमध्ये गैरसमज असा असतो की जसं स्टीम घेतली जाते किंवा मालिश केलं जातं की ज्याला आपण अभ्यंग असं संस्कृतमध्ये म्हणतो, तर तोच पंचकर्माचा प्रकार आहे का? तर हे गैरसमज दूर करण्यासाठी आज मी इथे आलेली आहे. कारण की आम्हा सर्वसामान्य लोकांना तर असंच वाटतं की स्टीम बाथ आणि किंवा मॉलिशचे जे वेगवेगळे ऑइल्स किंवा बरंच आहे मड किंवा हे वापरून तर हेच पंचकर्म आहे आणि हे केलं झालं आपलं पंचकर्म असं वाटतं.
तर तसं नाहीये. पंचकर्माचे बेसिक 5 प्रकार सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये. सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे वमन, ज्याला आपण इंग्लिशमध्ये एमेसिस असं म्हणतो. म्हणजे काही औषधी द्रव्य किंवा औषधी काढे देऊन आपण एमेसिस इंड्यूस करतो एखाद्या रुग्णामध्ये. जेणेकरून सगळे शरीरातले जे दोष आहेत ते बाहेर पडतात. कुठल्या मार्गाने तर ऊर्ध्व मार्गाने म्हणजे तोंडावाटे बाहेर तोंडावाटे, पडतात. वा. दुसरा जो प्रकार आहे त्याला विरेचन असं म्हटलं जातं. म्हणजेच त्याला आपण इंग्लिशमध्ये पर्गेशन असं म्हणतो. विरेचन म्हणजे काय, की आपण रुग्णाला मोशन होण्यासाठी काही स्पेसिफिक औषधं दिली जातात रुग्णाला आणि ते दिल्यानंतर रुग्णाला एका दिवसात कमीत कमी 15 ते 20 वेळेला वेग मोशन. येतात किंवा मोशन अच्छा. होतात. सो त्यांनी काय होतं, की सगळे जे टॉक्झिन्स आहेत शरीरातले, की जे अतिशय शरीराला अनावश्यक आहेत, हे सगळे बाहेर साचून पडतात. राहिलेले साचून आहेत राहिलेले ते सगळे वर्षानुवर्ष. बाहेर पडतात आणि सरप्रायझिंगली 15 ते 20 वेग येऊन सुद्धा रुग्णाला अजिबात थकवा जाणवत नाही. जर तुम्ही एखाद्या विरेचनाचा रुग्ण बघितला, तर त्याच्या चेहरा अतिशय तजेलदार झालेला असतो. त्याचा अग्नी सुधारलेला असतो. हो, आपण असं म्हणतो की मोशनला जास्त जाऊन आलो, जुलाब होतात त्यांना, की येस. मग बघतो अरे यार खूप किती थकून डिहायड्रेटेड गेलेला आहे, असतात लोकं. डिहायड्रेट तर होतं. पण विरेचनामध्ये याच्यात डेफिनेटली सगळे शरीरातले जे अनावश्यक घटक आहेत ते बाहेर पडल्यामुळे पूर्ण पेशंट एकदम छान टवटवीत दिसतो. त्यामुळे असा काही हे नाहीये की अरे हे विरेचन एवढ्या वेळा आपण जाऊन आलोय, हं, तर हं. मग तरी त्याचा बॉडी हां, काहीच त्रास होत लूज नाही होणार. रुग्णाला. उलट खूप हलकं वाटतं. हं. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे बस्ती, ज्याला हो. आपण इनिमा असं म्हणतो. तर बस्तीची व्याख्या ग्रंथामध्ये अशी आलेली आहे, की आपादतल मूर्धस्थान म्हणजे अगदी पायाच्या तळव्यापासून ते डोक्यापर्यंतच्या प्रत्येक डिसीजमध्ये बस्ती हा मॅजिकली काम करतो. वाह! 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 बऱ्याच वेळेला लोकांचा असा गैरसमज असतो, की फक्त इनिमा म्हणजे बस्ती का? तर नाही. इनिमा काय करतो, तर हं. फक्त पोटातली घाण बाहेर काढतो. हो. पण बस्ती हा मी जसं म्हटलं त्याप्रमाणे, की पायाच्या तळव्यापासून डोक्याच्या केसापर्यंतचे प्रत्येक व्याधी दूर करण्यासाठी आपण बस्तीचा वापर करतो. चौथा पंचकर्माचा प्रकार आहे तो म्हणजे नस्य. नस्य म्हणजे आपण नाकामध्ये विशिष्ट पोझिशनमध्ये पेशंटला वेगळी-वेगळी औषधी तूप किंवा तेल याचा वापर करून नाकामध्ये ते ड्रॉप्स सोडतो काही प्रमाणामध्ये. त्याचे 2 ड्रॉप्स, 4 ड्रॉप्स, 6 ड्रॉप्स अशा पद्धतीने त्याचे वेगळे-वेगळे मात्रा सांगितलेल्या मात्रा आहेत सांगितल्या. ग्रंथामध्ये. सो आजकालच्या काळात आपण ड्रॉप्समध्ये मोजतो, पण पूर्वीच्या काळामध्ये त्याचा उल्लेख बिंदू असा आलेला आहे. बिंदू म्हणजे आपल्या बोटाचं जे एक पेर असतं, ते तेलामध्ये ओके. एवढं. बुडवल्यानंतर हं, हं, हं. दुसरीकडे जेव्हा आपण ते धरतो, तर हं. त्याच्यातनं जेवढं केवढं तेल बाजूला पडतं, तर त्याला एक तेव बिंदू असं ओके. म्हणतात. सो त्या बिंदूमध्ये मात्रा ही पंचकर्माच्या नस्य ह्या प्रकारामध्ये सांगितलेली आहे. 5वा आणि शेवटचा प्रकार म्हणजे रक्तमोक्षण. रक्तमोक्षणाचा सिंपल अर्थ म्हणजे काय आहे, तर ब्लड लेटिंग. वेगळ्या-वेगळ्या मेथड्सनी आपल्या शरीरातलं जे अशुद्ध रक्त आहे, हं. ते बाहेर काढण्यासाठी आपण रक्तमोक्षण हा पंचकर्माचा प्रकार वापरतो. ज्याच्यामध्ये सिरावेद म्हणून एक प्रकार सांगितलेला असतो, की ज्याच्यामध्ये आपण स्काल्प वेन वापरून शरीरातलं रक्त बाहेर काढतो. दुसरा जो प्रकार आहे त्याला जलौकावचरण असं म्हणतो, म्हणजे ज्याला आपण लीच थेरपी म्हणतो. ज्या जळू आपण शरीरावरती स्पेसिफिक ठिकाणी लावून त्या ओह! अशुद्ध रक्त शोषून घेतात आणि त्याच्यामुळे वेगळे-वेगळे स्किन डिसीजेस सारखे किंवा स्वेलिंग येणं शरीरावरती असे बरेचसे व्याधी नष्ट व्हायला मदत होते. अच्छा, हे जे प्रकार आहेत ते जे वेगवेगळ्या आजारांवर तुम्ही पाहून मग ते कुठला पंचकर्म करायचा हे आपण येस, ठरवतो. येस. नाहीतर लोकं येतात आणि आम्ही म्हणतो बस्ती घ्यायची आहे. असं बरोबर, बरोबर. आपणच ठरवायचं नाहीये. ते बरोबर. म्हणजे पंचकर्म काय करावं, कधी करावं, कोणतं करावं, हा जो डिसिजन आहे, हा पूर्णपणे वैद्याचा असावा, ना की तो रुग्णाचा. करेक्ट आहे. पंचकर्म आणि सामान्य डिटॉक्स यात काही फरक आहे का? येस, डेफिनेटली. पंचकर्म जसं मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे, की ह्याच्यात एकतर अनेक प्रकार असतात आणि सामान्य डिटॉक्समध्ये काय केलं जातं, तर फक्त डिटॉक्सिफिकेशन होतं. म्हणजे शरीरातले टॉक्झिन्स बाहेर हो. काढले जातात. जेव्हा आपण डिटॉक्स करतो एखाद्या रुग्णाचं, तर त्याच्यामध्ये प्री प्रोसिजर किंवा पोस्ट प्रोसिजर असे वेगळे ॲज सच कुठले प्लॅन्स नसतात, की ज्याच्यामध्ये फक्त वेगळे-वेगळे ज्युसेस प्यायला देतात किंवा हो. वेगळी-वेगळी औषधं देतात आणि मग फक्त जस्ट पोट साफ होतं किंवा एमेसिस होऊन ते सगळे टॉक्झिन्स बाहेर आम्ही ते पडतात. बघतो आजकाल ट्रेंड रील्सचा, येस, येस. की रात्री पाण्यामध्ये हे टाकून ठेवा आणि बरोबर. मग ते डिटॉक्स. तर मग तर आहे. बेसिकली डिटॉक्स काय करतं, तर पोटातली घाण बाहेर काढायचं काम फक्त डिटॉक्स करतं. पण पंचकर्म काय करतं, तर शरीरातल्या छोट्यातल्या छोट्या पेशींपर्यंत पोहोचून तिथले टॉक्झिन्स बाहेर काढणं आणि ते पोटात आणून शेवटी मग शरीराच्या बाहेर काढणं. हे सूक्ष्म लेव्हलवरचं जे काम खूप आहे, काम. हं. ते पंचकर्म करतं.
मस्त. पंचकर्माचा नेमका उद्देश काय आहे? किंवा पंचकर्म हे केवळ आजारांवर उपचार करण्यासाठी आहे का सर्वसामान्य लोकांना आरोग्यवर्धिनीसाठी उपयुक्त आहे? आयुर्वेदामध्ये जी चरक संहिता आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला अध्याय हा सांगितलेला आहे की दीर्घंजीविती अध्याय. याचा अर्थ हो. काय तर आयुर्वेद पहिल्यांदा काय सांगतं की तुम्हाला दीर्घायुष्य मिळण्यासाठी काय काय करायचंय हे सगळ्यात पहिल्यांदा वर्णन केलेलं आहे. आयुर्वेदाचं अच्छा. हे ब्रीदवाक्य आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्य विकार परिमोक्ष. म्हणजे पहिल्यांदा काय करायचंय तुम्हाला तर जे स्वस्थ रुग्ण आहेत की ज्यांना कुठलाही त्रास नाहीये हं. त्यांचं स्वास्थ्य थ्रूआउट लाईफ टिकवून ठेवणं हा सगळ्यात महत्वाचा उद्देश अच्छा. हा आयुर्वेदाचा आहे. म्हणजे कोणाला आजार नसेल, हां. फक्त तुमचं रुटीन चांगलं राहण्यासाठी येस. किंवा तुमचं शरीर असंच चांगलं स्वस्थ राहण्यासाठी. राहण्यासाठी पंचकर्म केलं पाहिजे. येस, किंवा डेफिनेटली. आपण नाहीतर काहीतरी आजार झालाय म्हणून पंचकर्म आता करावं हं. असं नाहीये, की रेग्युलर लोकांनी पण जे आहेत स्वस्थ लोक आहेत त्यांनी सुद्धा त्यांनी सुद्धा पंचकर्म केलं पाहिजे. ओके. म्हणजे आरोग्य हां, वर्धिनीसाठी हे आरोग्यवर्धिनीसाठी आपण डेफिनेटली करू खूप शकतो उपयुक्त. पंचकर्म. स्वस्थ रुग्णांमध्ये तर पंचकर्म करताच येतं, पण स्पेसिफिक वेगळ्या-वेगळ्या असे अनेक व्याधी सांगितलेल्या आहेत, की त्याच्यामध्ये पण आपण पंचकर्म करू शकतो. मग हे पंचकर्म करण्यासाठी काही पर्टिक्युलर वेळ किंवा ऋतू महत्वाचा असतो का? येस, डेफिनेटली. जेव्हा आपल्याला पंचकर्म करायचं असतं, तर त्यावेळेला काही जे आपले 12 महिने सांगितलेले आहेत, त्यापैकी हं. काही असे 3-4 महिने सांगितलेत, की ज्याच्यामध्ये स्पेसिफिक दोषाचा त्या काळामध्ये खूप प्रकोप झालेला असतो. म्हणजे अच्छा. आयुर्वेदामध्ये अ, आपल्या शरीरामध्ये 3 दोष आहेत असं सांगितलेलं आहे. हो. वात, पित्त आणि आणि कफ कफ. जे सगळ्यांना माहिती असतात. हो. तर आयुर्वेद असं सांगतं, की वर्षा ऋतू जो आहे, जो आत्ता चालू आहे, हो, वर्षा हो, ऋतू हो. म्हणजे पावसाळा, तर त्याच्यामध्ये वाताचा प्रकोप हा प्रचंड झालेला असतो. त्यामुळे तुम्ही जर रुग्णांमध्ये बघितलं अनेक, तर त्याच्यामध्ये संधिवाताचा त्रास वाढणं किंवा हां. दम्याचा त्रास वाढणं दमा किंवा अंगावरती सूज येणं किंवा फंगल इन्फेक्शन जास्त होणं, जास्त हे होतं. सगळे जे वातदोषामुळे निर्माण होणारे व्याधी आहेत, यांचा खूप प्रकोप किंवा हे व्याधी खूप वाढलेले आहेत वाढलेले असं असतात. दिसतं. सो वाताच्या काळामध्ये म्हणजे वाताच्या प्रकोपाच्या काळामध्ये जर आपण बस्ती ही चिकित्सा केली, तर डेफिनेटली अशा रोगांवरती विजय मिळवता येतो आपल्याला. अच्छा. त्याच्यानंतर जो शरद ऋतू येतो, म्हणजे ज्याला आपण आजकाल ऑक्टोबर हीट असं म्हणतो. हो, हो. तर ही जी ऑक्टोबर हीट आहे, ही पूर्वीपासून मेन्शन केलेली आहे ग्रंथामध्ये, ज्याला आपण शरद ऋतू म्हणतो. ज्याच्यामध्ये पित्त दोषाचा प्रकोप खूप झालेला असतो. तर तेव्हा जर आपण विरेचनासारखं पंचकर्म केलं, तर पित्त दोषामुळे होणारे जे कुठले व्याधी आहेत, ते सगळे कमी होण्यासाठी आपण डेफिनेटली त्याच्यावरती त्यामुळे विजय मिळवू शकतो. ऋतूनुसार येस, केलं. ऋतूनुसार पंचकर्म केलं पाहिजे आणि मस्त. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो वसंत ऋतू आहे, म्हणजे संक्रांत झाल्यानंतर नंतर. आणि साधारण एक मिड एप्रिलपर्यंत हा जो काळ असतो, तो त्याला वसंत ऋतू असं म्हणतात. तर त्यावेळेला वमन हे कर्म जर केलं का, तर तेव्हा कफाचा प्रकोप खूप झालेला असतो. हो. सो तेव्हा जर आपण वमन केलं, तर डेफिनेटली कफ दोषामुळे निर्माण झालेल्या सगळ्या वमन म्हणजे आजारांवरती तो वमन म्हणजे इमेसिस, ओके. ज्याला आपण म्हणजे उलटीद्वारे सगळे दोष आपण बाहेर काढतो. त्याला अच्छा. वमन असं म्हणतात. सो तेव्हा जर वमन तेव्हा. केलं स्वस्थ व्यक्तीने, तर डेफिनेटली कुठलेही आजार होणार नाहीत आणि अनेक आजार असलेल्या व्यक्तींमध्ये सुद्धा आपण वसंत ऋतूमध्ये वमन करू शकतो. खूप छान. पंचकर्म महत्वाचं आहे, पण ते ऋतूनुसार केलं पाहिजे. तर त्याचा इफेक्ट खूप येस. छान आपल्याला रिझल्ट छान मिळतील. खूप छान. कोणकोणत्या आजारांवर पंचकर्म प्रभावी ठरतं? पंचकर्माचा जर आपण विचार केला, तर की इतका हा आजार हां. झाला, हं. तर पंचकर्म केलं पाहिजे, तर आपल्याला आता आहे, कमी त्याचं मी होईल तो. जेवढी नावं सांगेन तेवढी खरं तर कमी आहेत. कारण पंचकर्माचा आवाकाच इतका सांगितलेला आहे प्रत्येक व्याधीमध्ये. म्हणजे अगदी ताप येण्यापासून अगदी वंध्यत्वापर्यंत सगळ्या व्याधींमध्ये आपण पंचकर्म करू शकतो. हो फॉर का? एक्झाम्पल हां. अनेक आपल्याकडे आजकाल इन्फर्टिलिटीच्या केसेस आपण बघतो. हो. तर त्याच्यामध्ये डेफिनेटली पंचकर्म केलं पाहिजे. त्याच्यासोबत जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत, जसं की थायरॉईड आहे किंवा खूप जण कोलेस्ट्रॉल आहे, म्हणजे ओके. ज्याला डिस्लिपिडेमिया असं आपण म्हणतो किंवा सोरायसिस आहे किंवा डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे. या सगळ्या डिसीजेसमध्ये आपण जे पंचकर्माचा आता वापर करू कॉमन शकतो. आहेत हो, आजार, हो. त्या सगळ्यामध्ये आपण पंचकर्म डेफिनेटली करू केलंच पाहिजे शकतो. येस. पंचकर्म. मस्त मग. मानसिक आरोग्यासाठी पंचकर्माचा काय परिणाम होतो मानसिक आरोग्यावर आपल्या? पंचकर्म जेव्हा आपण करणार असतो, तर त्याच्यामध्ये डेफिनेटली प्रत्येक कर्माचा मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी खूप चांगला परिणाम त्याचा होतो पंचकर्माचा. तर पंचकर्मामध्ये असे काही स्पेसिफिक प्रोसिजर्स सांगितलेले आहेत, ज्याला आपण मूर्ध्नी तेल असं म्हणतो. मूर्ध्नी म्हणजे काय तर शिर
हो. शिरप्रदेश म्हणजे ओके. डोकं. तर डोक्यावरती केले जाणारे असे काही विशिष्ट उपक्रम आहेत, की ज्याला मूर्ध्नी तेल असं म्हटलं जातं. तर आपण आजकाल जे रुग्ण बघतो, की ज्यांना स्ट्रेस असतो, एन्झायटी असते, डिप्रेशन असतं किंवा स्किझोफ्रेनियासारखे व्याधी आपल्याला आढळतात रुग्णांमध्ये किंवा डिमेन्शिया असेल. आजकाल डिमेन्शियाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे किंवा पार्किन्सन्स डिसीज असेल, याचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे. अशा मानसिक आजारावरती जर आपण मूर्ध्नी तेलाचा वापर केला, तर डेफिनेटली अशा आजारांवर आपल्याला विजय नक्की मिळवता येतो. मानसिक आजारांवरनं मला एक आठवलं, की आयुर्वेदामध्ये अशी कोणती चिकित्सा आहे का, की क्रिटिकल आजार तुम्ही बरे करण्यासाठी फायदेशीर ठरते अशी कोणती येस. चिकित्सा आहे का आयुर्वेदात? आयुर्वेदामध्ये जसं आपण औषधी किंवा पंचकर्म ह्याचा वापर करतो, तर हो. त्याच्यासोबतच एक दैव व्यपाश्रय चिकित्सा अशी सांगितलेली आहे. दैव दैव व्यपाश्रय चिकित्सा म्हणजे नपाश्रय. ज्याच्यामध्ये आपल्याला देवाची उपासना करायची आहे. म्हणजे असे काही व्याधी वर्णन केलेले आहे आयुर्वेदामध्ये, की जे पूर्वजन्मीकृत पापामुळे निर्माण झालेले आहेत. जसं की ओह! ज्वर आहे. ज्वर म्हणजे ताप येणं, की जे ताप मोठ्या येणं. प्रमाणामध्ये खूप जास्त दिवसांसाठी रुग्णाला जेव्हा ताप वगैरे येतो तर आणि बरा होत नाही कुठल्याही औषधाने. औषधांनी. त्याच्यासोबत सोरायसिस सारखे जे स्किन डिसीजेस आहेत, तर ते सुद्धा पूर्वजन्मीकृत पापामुळे निर्माण झालेले असे हे ओह! व्याधी सांगितलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये एक सगळ्यांना माहिती असतं, की बरेच जण बऱ्याच वेगळ्या-वेगळ्या देवांची आराधना करतात. तर मी असं अशा रुग्णांना सुचवेन, की एक विष्णू सहस्त्रनाम म्हणून जे स्तोत्र आहे, हो. तर त्याची फलश्रुतीच अशी आहे, की सर्व रोग हर असं सांगितलेलं आहे. त्यामुळे सर्व रोगांचा नाश करण्यासाठी आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण हे डेफिनेटली केलं पाहिजे. म्हणजे आमच्या दवाखान्यामध्ये जेव्हा आम्ही औषधं तयार करतो, तर तेव्हा औषधं तयार करता आम्ही विष्णू सहस्त्रनाम लावून ठेवतो YouTubeवरती. का तर त्या मंत्राचा संस्कार त्या औषधावरती होतो. त्यामुळे ते औषध खूप छान पद्धतीनं काम करतं रुग्णावरती. ह्याच्यासोबत अजून एक मला सांगायला आवडेल, की ललिता सहस्त्रनाम म्हणून एक स्तोत्र आहे, अच्छा की जे हे सगळ्यांना YouTubeवरती मिळेल. ओके. ललिता ललिता सहस्त्रनाम. सहस्त्रनाम. तर त्याच्या फलश्रुतीमध्ये असं आलेलं आहे, की सौभाग्य कर आणि व्यंधत्व हर असं आलेलं आहे. म्हणजे आजकाल जे रुग्ण व्यंधत्वाने ग्रासलेले आहेत, अशा रुग्णांसाठी ललिता सहस्त्रनामाचं जर तुम्ही रोजच्या रोज पठण केलं, तर डेफिनेटली याचा फायदा किंवा होतो. ऐकलं जरी ऐकलं तर YouTube. केलं तरी सुद्धा खूप फायदा होणार आहे. म्हणजे ही अंधश्रद्धा नाहीये. आपल्या पुराणांमध्ये किंवा आयुर्वेद शास्त्रामध्येच सांगितलं आहे. खूप छान माहिती मिळाली आज मॅम आम्हाला. पंचकर्म करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी लागते आपल्याला? की आता पंचकर्म जेव्हा आपल्याला करायचं असतं, तेव्हा त्याची तयारी ही जवळ-जवळ 15 दिवस ते महिनाभर आधीपासून करावी लागते. ओके. म्हणजे प्रत्येक जण वेगळ्या-वेगळ्या प्रकारचं खाणं त्यांचं असतं. म्हणजे खूप जास्त जड पचायला असलेलं खातात किंवा खूप नॉन-व्हेज खाणारे असतात. हो. तर जेव्हा पंचकर्म करायचं असतं, तेव्हा आपली बॉडी पूर्ण हलकी असावी लागते. म्हणजे पोट हे अतिशय मृदू असणं अपेक्षित आहे. सो त्यावेळेला आम्ही रुग्णाला असं स्पेशलाइज्ड डाएट प्लॅन देतो, की ज्याच्यामध्ये वेगळ्या-वेगळ्या म्हणजे वेगळे-वेगळे कॉम्बिनेशन्स आम्ही बनवून देतो. सांगतो जसं की होते. वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे सूप आहेत. भाताच्या पेजेपासनं अगदी मुगाच्या खिचडीपर्यंत कशा पद्धतीनं तुम्ही वेगळे-वेगळे पदार्थ करू शकता. तर ह्याच्या हा डायट प्लॅन जो आहे, हा आम्ही प्रत्येक रुग्णाला देत असतो. जो रुग्ण टू रुग्ण हा डिफर होतो. ओके. एकच डायट वेगवेगळं प्लॅन असतं. हा सगळ्या रुग्णांना ॲप्लिकेबल नसतो. तर रुग्णाची प्रकृती बघून, रुग्णाचा व्याधी बघून आणि ऋतू बघून यानुसार आम्ही रुग्णाला वेगळा-वेगळा डायट प्लॅन देतो. त्यानंतर आपल्याला पंचकर्म सुरू करावं लागतं. खूप छान. मॅडमनी सांगितलं आपण आलो आणि करायचं पंचकर्म मला. आज आलो आणि उद्या लगेच सुरू करा. डॉक्टरांनी सांगितलं नाही, त्यावर विश्वास ठेवा. ती प्रोसेस आहे, ती फॉलो केली तर त्याचे रिझल्ट आपल्याला नक्की मिळतील असं मॅमनी सांगितलंय. तर ही झाली आधीची प्रोसेस. पंचकर्म झाल्यानंतर काय विशेष काळजी घ्यावी लागते का? पंचकर्म झाल्यानंतर जी काळजी घ्यावी लागते, त्याला परिहार काल किंवा परिहार्य विषय असं म्हणतात. ओके. म्हणजे परिहार परिहार काल म्हणजे आपल्याला फॉलो करायच्या काही गोष्टी किंवा कधीपर्यंत फॉलो करायचा आहे तो काळ. काय? तर जेवढे दिवस आपण पंचकर्म करतो, त्याच्या एक्झॅक्टली दुप्पट दिवसापर्यंत म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण 8 दिवस हो, पंचकर्म हो. केलं, तर 15 दिवसापर्यंत तुम्हाला काही डाएटचं किंवा काही आचार-विचारांचा तुम्हाला नियम फॉलो करावे लागतात. ज्याला परिहार्य विषय असं म्हणतात. तर पण ते त्याच्यामध्ये दुप्पट. त्याच्या दुप्पट दिवस करावे लागतात. तर तुम्ही केलेल्या पंचकर्माचा पुढे लाँग लास्टिंग इफेक्ट राहतो. अच्छा. अदरवाईज त्याचा फायदा नाही राहत मग. फायदा दिसत नाही. दिसत नाही. येस. तर त्याच्यामध्ये पण अनेक डाएट प्लॅन सांगितलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंचकर्म झाल्यानंतर वाऱ्यामध्ये जाणं किंवा खूप जास्त प्रवास करणं किंवा हो. फॅन खाली किंवा एसी खाली एसीच्या रूममध्ये बसणं.
त्याच्यानंतर खूप मोठ्याने बोलणं किंवा खूप जास्त चिडचिडेपणा, म्हणजे सतत चिडणं म्हणा किंवा एकदम खूप घाबरणं, अशा पद्धतीच्या मानसिक भावांवरती पण आपल्याला कंट्रोल ठेवावा लागतो. म्हणजे पंचकर्म झाल्यानंतर आहार विहारामध्ये पण खूप सारे बदल्स येस, आपल्याला येस. करणं गरजेचं आहे. तर त्याचा रिझल्ट खूप छान पाहायला मिळेल. पंचकर्माविषयी लोकांमध्ये कोणकोणते गैरसमज आहेत? तुम्ही येस. बरेच गैरसमज हो, आहेत हो. लोकांमध्ये. पंचकर्म केल्यानंतर म्हणतात की येत नाही रिझल्ट किंवा मग त्रास झाला येस. खूप असं तर पण पंचकर्म करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो स्पेसिफिक आपल्याकडे आलेला पेशंट हो. पर्टिक्युलर, तो त्या कर्मासाठी अर्ह आहे का? अर्ह म्हणजे काय तर इंडिकेटेड आहे का तो? अरे हे बघणं हे वैद्याचं काम आहे. त्यामुळे चूज हो. युअर वैद्य व्हेरी वाईजली असं मी म्हणेन. म्हणजे आपण जेव्हा सर्जरी करतो, तर आपण सर्जनकडेच जाऊन सर्जरी का? करतो. आपण एम-डी मेडिसिनवाल्याकडे जाऊन करेक्ट. सर्जरी करत नाही. खूप मस्त. त्यामुळे जर तुम्हाला पंचकर्म करायचं असेल, तर पंचकर्मामध्ये तज्ञ असलेल्या व्यक्तीकडूनच पंचकर्म पंच करून घेतलं, तर तुम्हाला पंचकर्माचे मॅजिकल इफेक्ट्स मिळतात. जेव्हा दवाखान्यामध्ये रुग्ण येतात, तर ते सांगतात, की आम्ही असं-असं एखादं कर्म केलं आणि मग आम्हाला त्रास झाला किंवा आम्हाला त्याचा जो आधी पूर्वीचा त्रास होता, तो दुप्पट वाढला. तर याचा अर्थ असा आहे, की एकतर तुमची वेळ चुकली, तुम्ही व्यवस्थित पथ्य फॉलो नाही केलं आणि तुम्हाला जे कर्म सांगितलं गेलं, ते चुकीचं ओके, कदाचित असू फॉलो शकतं. पण केलं किंवा येस, चुकीचं असू शकतं. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित प्लॅन करून पंचकर्म करणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा गैरसमज असा आहे, की सगळे रुग्ण म्हणतात, की आम्ही 5ही कर्म एकाच वेळेला करायची का? करू शकतो तर का? 5ही कर्म एकाच वेळेला कधीच करायची नसतात. एका वेळेला एकच कर्म करायचं असतं. ते तुमच्या प्रकृतीनुसार, तुमच्या व्याधीनुसार ते वैद्य डिसाईड करतो, रुग्ण डिसाईड करत नाहीत. आणि सगळ्यात इम्पोर्टंट जे आजकाल ट्रेंड चाललेला आहे, तो म्हणजे वीकेंड पंचकर्म. हो, वीकेंड पंचकर्म. पंचकर्म. तर आम्ही फक्त शनिवार, रविवारीच पंचकर्म करू शकतो का? तर आम्हाला तेव्हाच सुट्टी असते. वेळ हां, आजकाल तर लोकांना पंचकर्म हे जे आहे ते डेडिकेटेडली करण्याची गोष्ट आहे, की जेव्हा तुम्हाला अतिशय शांतपणे तुमचं मानसिक आरोग्य व्यवस्थित राखून किंवा मानसिक शांतता ठेवून, शरीराची शांतता ठेवून तुम्हाला पंचकर्म करावं लागतं. त्यामुळे खूप धावपळ असलेल्या रुग्णांमध्ये किंवा अ, पंचकर्म करून गेले आणि मग खूप काही कष्टाची कामं कष्टाची केली आहेत, कामं केली तर त्याचा काहीच फायदा होत नाही आणि त्याचा उलट परिणाम शरीरावरती हो. होतो. आणि मग अशा रुग्णांमध्ये दिसतं की काहीतरी त्रास झालेला आहे पुढे किंवा काहीतरी कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाले. तर तुम्ही पंचकर्माचे जे परिहार्य विषय आहेत ते फॉलो नाही केल्यामुळे तो रूल्स जे त्रास होतो. आहेत येस. पूर्ण त्याची जी रूल्स ते सायकल फॉलो आहे ती करणं पूर्ण. खूप महत्वाचं असतं. मग प्रत्येकाला हे पंचकर्म करता येतं का? किंवा मग स्पेसिफिक कोणी करावं, कोणी करू नये असं काही आहे का? पंचकर्म तसं प्रत्येकालाच करता येतं. म्हणजे अगदी स्वस्थ व्यक्ती जसं आपण म्हणलं त्याप्रमाणे स्वस्थ व्यक्ती तर डेफिनेटली करता येतं करावंच. आणि एखादा आजार झालेल्या व्यक्तीमध्ये पण आपण पंचकर्म करू शकतो. तसंच वयापरत्वे पण 18 हो. वर्षानंतर पंचकर्म करणं महत्त्वाचं असतं अच्छा आणि त्याच्या साधारण 70 वर्षापर्यंत पंचकर्म करावं असं सांगितलेलं आहे. अच्छा. 18 वर्षाच्या आधी पण आपण पंचकर्म करू शकतो. जर असे काही मोठे डिसीजेस असतील, ज्याला आपण म्हणू शकतो की सेरिब्रल पाल्सी असेल किंवा ग्रंथामध्ये ज्याला बालपक्षाघात असं म्हणतात किंवा डिलेड माइलस्टोन्स असतील, जे लहान मुलांमध्ये डेफिनेटली लहान मुलांमध्ये सापडतात. तर अशा ह्याच्यामध्ये काही अ, प्रमाणामध्ये आपण पंचकर्म करू शकतो. पण ते तज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानेच नेच केलं पंचकर्म केलं पाहिजे. पाहिजे. मॅम जसं की सगळ्या कॉमन पीपल्सला माहिती की पंचकर्म केल्यामुळे शरीर शुद्धी होते. शरीराची सर्व शुद्धी होते, डिटॉक्स होतो ओपन बॉडी. पण त्याचे लाँग टर्म फायदे काय आहेत आपल्याला? पंचकर्म जेव्हा आपण एखाद्या रुग्णामध्ये करतो, तर त्याचे लाँग टर्म इफेक्ट्स हेच असतात, की तो व्याधी परत पुन्हा कधीच बळावत नाही. का ओह! तर ज्या काही टॉक्सिन्समुळे किंवा शरीरातल्या दोषांमुळे जो एखादा व्याधी झालेला आहे, तर तेच शरीरातले दोष जेव्हा आपण बाहेर काढतो, तर त्यावेळेला तो व्याधी परत होण्याचा संभवच नसतो. समूळ नष्ट होतं येस, ते. डेफिनेटली. आता ह्याचं एक उदाहरण मी देईन. तर बऱ्याच जणांना खूप जास्त ॲसिड रिफ्लेक्सचा त्रास होतो. हो, हो. बरोबर? खूप कॉमन आहे हे. येस. तर असे रुग्ण काय करतात, की रोज रात्री जेलोसिल घेऊन झोपणारे किंवा रोज हो. सकाळ-संध्याकाळ पॅन्डी घेणारे असे अगदीच. रुग्ण आपल्याला बघायला मिळतात. अगदीच. तर ते काय करतात, तर ते जे शरीरात वाढलेले दोष आहेत किंवा जो पित्त दोष आहे, हो, हो. तर त्याचं सप्रेशन करतात. म्हणजे ते आतमध्येच राहतं आणि ते सप्रेस होतं. म्हणजे तुम्हाला फक्त एमेसिसची किंवा ॲसिड रिफ्लेक्सची भावना येत नाही, इतकंच होतं त्याच्यामध्ये. ओके.
पण अशा ॲसिड रिफ्लक्स येणाऱ्या अशा रुग्णांमध्ये जर तुम्ही विरेचनासारखं किंवा बस्तीसारखं जर एखादं पंचकर्म केलं, तर ते जे वाढलेलं पित्त आहे, ते शरीरातनं पूर्णपणे बाहेर बाहेरच पडल्यामुळे त्यांना काढलं. परत आयुष्यभर कधीच ॲसिड रिफ्लक्सचा त्रास होणार नाही. त्यामुळे हे लाँग लास्टिंग इफेक्ट देणारं पंचकर्म आहे. खूप छान. ॲसिडिटी सगळ्यांनाच होते, तर मला वाटतं हा प्रभावी उपाय आहे. पंचकर्म सगळ्यांनीच केलं पाहिजे, ॲसिडिटीसाठी तरी. आणि पंचकर्म प्रक्रियेमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर म्हणजे मशीन्स वगैरे यूज केल्या जातात का? हो, आजकाल आयुर्वेदामध्ये असे अनेक नवीन इन्व्हेन्शन्स झालेले आहेत. जसं की पंचकर्मामध्ये एक ऑटोमॅटिक शिरोधारा मशीन आलेलं आहे. म्हणजे ओके. शिरोधारा हे एक पंचकर्मातली एक प्रोसिजर आहे. प्रोसिजर आहे जी अशी ज्याच्यामध्ये त्याच्यात हां, ज्याच्यामध्ये रुग्णाला आपण झोपवतो. त्याच्यानंतर त्याच्यावरती असं एक पात्र असतं, ज्याला शिरोधारा पात्र असं पात्र म्हणतात. म्हणतात. हो. त्याला मध्ये एक छोटंसं होल असतं आणि त्याला येस. पेंड्युलमसारखं ते काम करतं आणि त्याच्यातनं औषधी तेल, औषधी तूप, औषधी काढा किंवा औषधी ताक किंवा औषधी दूध ह्या सगळ्यांनी आपण शिरोधारा करू शकतो. करू शकतो. तर ती जी प्रोसिजर असते, तर पूर्वीच्या काळी आम्ही मॅन्युअली शिरोधारा करायचो. म्हणजे हो, हाताने हो. ते शिरोधारा हातात पात्र पकडून त्याला पेंड्युलम सारखं आम्ही गती द्यायचो. तर आजकाल शिरोधाराचे ऑटोमॅटिक मशीन्स आलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण टेम्परेचर सेट करू शकतो, त्याच्यामध्ये टायमिंग सेट करू शकतो. ह्या सगळ्यामुळे खूप शिरोधारा करणं आजकाल ईझी ईझी झालेलं आहे. झालंय. हो. त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळी जे नस्य केलं जायचं ते गोकर्णनी केलं जायचं. म्हणजे हो. गोकर्ण नावाचं एक छोटंसं इन्स्ट्रुमेंट आहे. पात्र असतं तर ते. त्यांनी नस्य केलं जायचं. पण या, या, या. आजकाल आम्ही नस्य करताना सिरिंजचा वापर करतो. सिरिंजचा येस. वापर करून. म्हणजे सिरिंजमध्ये एक्झॅक्ट कळतं, की मी 0.5 ml घेतलेलं आहे तेल किंवा तूप आणि त्यांनी एका नाकपुडीमध्ये नस्य केलेलं आहे. 0.5 ml दुसऱ्या नाकपुडीमध्ये मी नस्य केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला त्याचं एक्झॅक्ट प्रमाण एक्झॅक्ट आपल्याला देता प्रमाण येतं कळतं पुढे. आणि जेव्हा आपण आधुनिक शास्त्राशी काय म्हणतात त्याला, तिथे आपला हा विषय जेव्हा आपण मांडतो, आधुनिक शास्त्राच्या आजकाल म्हणजे जागतिक लेव्हलवरती जेव्हा आपण हा पंचकर्म विषय मांडतो, तर त्यांना खूप पर्टिक्युलर गोष्टी लागतात, की एक बिंदू म्हणजे तुम्ही किती प्रमाण घेणार? किती? हो. तर त्याच्यामध्येच अशा अनेक वैद्यांनी त्याच्यात संशोधनं करून त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, की 0.5 ml म्हणजे एक बिंदू असतो. तर अच्छा. हे सुद्धा इन्व्हेन्शन्स पंचकर्मात झालेले आहेत. झालेले आहेत. अजून सांगायचं झालं तर न्यूयॉर्क असेल, ऑस्ट्रेलिया असेल, अमेरिकेतल्या काही सिटीजमध्ये पंचकर्माचे वेगळे-वेगळे सेंटर्स चालू केलेले आहेत. तर त्या ठिकाणी रोबोटिक पंचकर्म म्हणजे रोबोट हो. तयार केलेले आहेत, की तेच पंचकर्म परफॉर्म करतात. हो. म्हणजे त्याच्यामध्ये शिरोधारा असेल किंवा वेगळे-वेगळे थेरपीज असतील, की जे आपण म्हणजे रोबोटच्या साहाय्याने करू शकतो. तर हेही इन्व्हेन्शन्स पंचकर्मामध्ये झालेले आहेत. ग्रेट. मस्त. खूप छान. शेवटचा एक क्वेशन मॅम, की एखादा पर्टिक्युलर आजार आहे. आपण बऱ्याच डॉक्टरांकडे गेलो, वेगवेगळ्या ॲलोपॅथी आणि बरेच असतील अजून कुठले-कुठले. तर त्यांच्याकडे जाऊन त्यांना रिझल्ट नाही आले किंवा तो आजार बरा नाही झाला. पण इथे येऊन पंचकर्म केल्यामुळे हा आजारचा इफेक्ट झालाय किंवा समूळ नष्ट झालाय. असे काही केसेस तुम्हाला किंवा अशा स्पेशल रुग्णांचा अनुभव आम्हाला शेअर केला तर हो. कळेल. एक रुग्ण आली होती, की जिचं थायरॉईड खूप जास्त वाढलं होतं. अच्छा. हां, थायरॉइडचं प्रमाण थायरॉईड जास्त खूप होतं. जास्त वाढलं होतं. तिची थायरॉईडची गोळी ही जवळ-जवळ 100 mgची चालू होती हो. आणि त्यांनी सुद्धा तिला काहीच फरक पडत नव्हता. तिचं सिडेंटरी लाईफस्टाईल होतं. त्याच्यानंतर तिला व्यायामाला वेळ मिळत नव्हता. काही पथ्य पाळायला वेळ मिळत नव्हता. त्यामुळे असा त्रास घेऊन ती रुग्ण आली तुमच्याकडे. होती दवाखान्यामध्ये. तेव्हा तिला काही स्पेसिफिक डाएट प्लॅन करून दिला. हं. त्याच्यानंतर तिचं पंचकर्म प्लॅन केलं आणि त्याच्यामध्ये आम्ही वमन प्लॅन केलं होतं त्या रुग्णाचं. अच्छा. एक औषधी तूप आहे, ते जे स्पेसिफिकली थायरॉईडमध्ये वापरलं जातं. तर ते अच्छा. औषधी तूप आम्ही 5 दिवस त्या रुग्णाला प्यायला दिलं ओह! आणि त्याच्यानंतर आम्ही वमन त्या रुग्णाचं केलं आणि इमिडिएटली आफ्टर वमन आम्ही जेव्हा थायरॉईडचा रिपोर्ट चेक म्हणजे केला. चेक केला, तर त्यावेळेला ते ॲब्सोल्युटली नॉर्मल झालं होतं. ओह! त्यामुळे मॅजिक झालं हे तर. येस, येस. आणि की वर्षानुवर्ष एवढ्या गोळ्या घेत होत्या होतं त्या तरी पण आणि त्यांना फरक नव्हता. त्याच्यानंतर असे अजून एक रुग्ण आल्या होत्या दवाखान्यामध्ये. तर त्यांचं डायबिटीज जवळ-जवळ 5 ते 7 वर्षांपासून डायबिटीज होता. त्या खूप पथ्य पाळत होत्या, खूप हो व्यायाम ना. पण करत होत्या, तरी पण त्यांच्या डायबिटीजच्या सगळं गोळ्या त्या कमी होत नव्हत्या. ओके. त्यांचं डायबिटीजच्या जी शुगर लेव्हल असते ती कमी होत नव्हती. तर त्यांना आम्ही विरेचन प्लॅन केलं होतं. तर काही औषधी तूप
देऊन त्यांना 5 दिवस आम्ही औषधी तूप दिलं. त्याच्यानंतर आम्ही त्यांचं विरेचन केलं. त्याच्यानंतर काही डाएट प्लॅन त्यांना दिला, काही स्पेसिफिक व्यायाम दिले आणि त्याच्यानंतर त्यांची शुगर लेव्हल पूर्ण नॉर्मल झाली. त्यांचे अरे वा. ॲलोपॅथीचे आम्ही मेडिसिन्स जे आहेत ते टेपरिंग डोसनी आम्ही कमी केले आणि आता त्या ॲब्सोल्युटली फ्री फ्रॉम ॲलोपॅथी मेडिसिन्स अशा आहेत. आणि आम्ही वाव. दर 3 महिन्यांनी त्यांचं BSL फास्टिंग पी करतो आणि त्याचं ट्रॅकिंग ठेवतो. तर आत्तापर्यंत त्यांचं BSL फास्टिंग पी हे पूर्ण नॉर्मल राहिलेलं आहे. अमेझिंग. खरंच आहे, आजकाल हा आजार खूप कॉमन आहे आणि त्याच्यावर पंचकर्म इतकं इफेक्टिव्हली काम करतं. खरंच खूप शॉकिंग आहे. हे सगळ्यांनीच फॉलो केलं पाहिजे पंचकर्म असं वाटतं. खूप छान मॅडम तुम्ही इथे. अजून एक मी उदाहरण देईन, की हायपरटेन्शन हे आजकाल खूप कॉमन झालेलं आहे, की हो, थोडंसं जरी हायपरटेन्शन बीपी कमी वाढलं तरी लगेच अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स होतं. सुरू करतात. तर त्याच्यामध्ये करावंच लागतं. तर त्याच्यामध्ये सुद्धा पंचकर्मामधले काही पंचकर्मांचा वापर करून अच्छा. हायपरटेन्शनमध्ये डेफिनेटली ते नॉर्मल राहायला मदत होते. ज्याच्यामध्ये शिरोधारा आपण करू शकतो, शिरोपिचू करू शकतो किंवा बस्ती देऊ शकतो त्या रुग्णाला किंवा विरेचन पण करू शकतो. अशा वेगळ्या पंचकर्मांचा वापर करून हायपरटेन्शन पूर्णपणे नॉर्मलला येण्यासाठी डेफिनेटली त्याचा उपयोग होतो. तर आपण पाहिलं की पंचकर्म हे प्रत्येक आजारांवर किती मॅजिकली काम करतं आणि मॅडमनी खूप स्पेसिफिकली सांगितलं आहे कोणतं पंचकर्म कोणत्या आजारांसाठी केलं पाहिजे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने हे पंचकर्म केलं पाहिजे, सुदृढ माणसाने सुद्धा आपल्या आरोग्यवर्धिनीसाठी. खूप छान माहिती मॅम आज तुमच्याकडनं कळाली. पंचकर्माविषयी डिटेलिंग अजून आज थोडं सांगते. समज. हो. हां. तर आता पंचकर्माचा जेव्हा आपण विचार घेतला किंवा पंचकर्माबद्दल जे आपण बोललो, तर त्याच्यामध्ये खूप आहार आणि खूप पथ्य हे शब्द माझ्याकडनं खूप जास्त बोलले गेले. हो. तर खूप जणांना असं होतं, की "अरे, काय किती पथ्य पाळायचं? आम्हाला शक्य नाही होत." कारण की असं. टाईम मॅनेज हां, आजकाल लोकांना हां. वेळ स्वतःकडे द्यायला द्यायला वेळ होत नसतो. नाही. तर त्याच्यामध्ये मी असं सांगेन, की असं पथ्य निवडा जे तुम्ही आयुष्यभर फॉलो करू शकता. म्हणजे कीटो डाएट असेल किंवा काय म्हणतात त्याला दीक्षित डाएट असेल, असे वेगळे डाएट प्लॅन्स आजकाल आलेले आहेत. पण तुम्ही असं डाएट निवडा, की जे तुम्ही आयुष्यभर फॉलो करू शकता. हे पण तुम्ही सांगता तुमच्याकडे आलेल्या येस. पेशंट्सला. अतिशय सोप्या सोप्पं पद्धतीनं सांगता. आम्ही त्यामुळे त्याचं सांगतो. बर्डन घ्यायची गरज हां. नाहीये, हो. की आता हे आहार मला फॉलो करावा लागणार. हेच खा, तेच खा. एकदम सोप्या रुटीनमध्ये आपण हां. जे चाललंय त्याच्यामध्ये फक्त टायमिंग आणि हे सांगणार तुम्ही त्याच्यामध्ये. येस. ग्रेट. मॅम खूप छान, खूप डिटेलिंग माहिती आम्हाला आज पंचकर्माविषयी मिळाली आणि सगळेजण असं वाटतंय की सगळ्यांनाच गरज आहे पंचकर्माची. थँक यू सो मच मॅम तुम्ही इथे आलात. त्याबद्दल खूप वेलकम. मनापासून धन्यवाद. वेलकम.